दिल्ली येथील शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ नेर येथे बैठा सत्याग्रह. शेतकरी विरोधी कायद्याचा कडाडून विरोध. सध्या शेतकरी विरोधी कायद्याच्या विरोधात सुरू असलेल्या दिल्ली येथील आंदोलनाचा संताप संपूर्ण देशभर पसरला आहे. याच पार्श्वभूमीवर नेर येथे आज शेतकऱ्यांनी बैठा सत्याग्रह करून दिल्ली येथील शेतकरी आंदोलनाला जाहीर पाठिंबा देत शेतकरी विरोधी कायद्याचा कडाडून विरोध केला आहे. शेतकरी विरोधी कायद्याच्या विरोधात गेल्या काही दिवसापासून दिल्ली येथे सुरू असलेल्या आंदोलनाचे पडसाद पंजाब, हरियाणा नंतर जवळपास अनेक राज्यात दिसून येत आहे. याच अनुषंगाने या सत्याग्रहात शेतकरी न्याय हक्काच्या दरम्यान विदर्भ कार्यालयासमोर बैठा सत्याग्रह भारतीय बौद्ध महासभा, समाज क्रांती आघाडी, सहयोग फाउंडेशन, निमा संघटना, मराठा सेवा संघ, भारत कृषक समाज, मौलाना आझाद विचार मंच, युवा शेतकरी संघर्ष समिती, बार असोसिएशन आदी संघटनांनी पाठिंबा दर्शविला. यावेळी अशोकनगर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचं पूजन करून उपस्थित शेतकऱ्यांना गोपाल चव्हाण, जिल्हा परिषद सदस्य निखिल जैत, पिंटू पाटील खोडे, गौरव नाईकर, सुनील खाळे यांनी संबोधित केले. सुभाष भोयर, पिंटू पाटील खोडे, गोपाल चव्हाण, सागर गुल्लाणे, राहुल मिसळे, सुनील खाळे, बाळासाहेब गावंडे, नाजुकराव धांदे, नूरखाभाई पठाण, राजेश धोटे, अनिल चव्हाण, सुभाष खरटकर, मिथुन मुंडे यासह शेकडो शेतकरी यावेळी उपस्थित होते. 10 दिवसापासून दिल्ली येथे पंजाब येथील शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात शेतकरी विरोधी कायद्याच्या संदर्भात एक आंदोलन, या देशव्यापी आंदोलन सुरू झालं. त्या देशव्यापी आंदोलनाच्या समर्थनार्थ आपल्या नेर तालुक्यातील आम्ही सर्व विविध शेतकरी संघटना शेतकरींच्या समर्थनार्थ या ठिकाणी उतरलेले आहेत. तालुक्याच्या प्रश्नाबाबतच शेतकऱ्याचा प्रश्न हा अत्यंत महत्त्वाचा म्हणून ज्या ज्या पद्धतीनं या केंद्र सरकारने जे शेतकरी कायदे केले ते शेतकरी हिताचे नसून ते कायदे रद्द करावे अशी मागणी या माध्यमातून, या समर्थनार्थ बैठा सत्याग्रहाच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी शासनाला देत आहोत. दिल्ली येथे चालू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आज बैठा सत्याग्रह करून नेर तहसील समोर या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आम्ही जमलेलो आहोत. तरी युवा शेतकरी संघर्ष समितीचा या आंदोलनाला आमचा पाठिंबा आहे. दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या देशव्यापी आंदोलनाला पाठिंबा म्हणून इथे जे नेरच्या सर्व सामाजिक संघटना आणि सर्व सामाजिक कार्यकर्ते एकत्र आले, या सर्वांचे सर्वप्रथम मी आभार मानतो. आणि एक ऐतिहासिक असं आंदोलन ज्याद्वारे देशाच्या या कृषी क्षेत्राला एक नवीन दिशा मिळू शकते अशा पद्धतीचं हे आंदोलन सध्या या दिल्लीच्या धर्तीवर पंजाब, हरियाणा आणि उत्तरेकडील राज्यातील शेतकरी घडवून आणत आहे. या आंदोलनाला कुठेतरी आपला खारीचा वाट्याचा सहभाग असावा या दृष्टीने आम्ही सर्व लोकांनी याचं हे नियोजन केलं. 11 दिवसापासून दिल्ली येथे शेतकऱ्याच्या विरोधी जो कायदा संसदेमध्ये पारित झालेला आहे तो कायदा रद्द करण्यासाठी दिल्लीमध्ये, पंजाब, हरियाणा या सर्व प्रांतामध्ये एक त्या कायद्याच्या विरोधात कायदा रद्द व्हावा म्हणून आंदोलन सुरू आहे. त्या कायदा रद्द व्हावा यासाठी नेरमध्ये बैठा सत्याग्रह आयोजित केलेला आहे. याचा मुख्य उद्देश आहे की तो जो शेतकरी विरोधी कायदा पास केलेला आहे तो रद्द करावा. आता समजणारा देशाचा आधारस्तंभ, या देशाचा पाठीचा कणा समजणाऱ्या शेतकरी बांधवावर आज रस्तोरस्ती आंदोलन करण्याचं आणि उपोषण करण्याची पाळी या ज्या केंद्रात बसलेल्या शासनाने आणलेली आहे त्या शासनाचं मी एक शेतकरी पुत्र या नात्याने सर्वप्रथम विरोध करतो. भारत सरकारने शेतकरी विरोधी जो कायदा आणलेला आहे त्या कायद्याचं भारतीय म्हणून मी निषेध करतो. आणि भारतीय शेतकऱ्यांना इथल्या प्रस्थापितांनी खलिस्तानवादी, आतंकवादी संबोधून जो शेतकऱ्यांचा अपमान केलेला आहे त्या सर्व बाबींचा आणि या शासनाचा, त्या कायद्याचा भारतीय म्हणून निषेध करतो आणि हा कायदा रद्द करा यासाठी
सर्व महाराष्ट्रीयन बांधवांना आणि शेतकऱ्यांना नम्र विनंती आहे की त्यांनी सगळ्यांनी या आंदोलनात सहभागी व्हावं. शेतकरी विरोधी कायदे